मॅडम नमस्कार. नमस्कार. तुमचं खूप खूप स्वागत आहे युनिक एचओएस शो मध्ये. एक खूप छान वाटतं की आपल्याकडे असोसिएट डायरेक्टर ऑफ सॅपिओ अॅनालिटिक्स बसलेली आहेत. सर, पहिलाच प्रश्न मला इथून सुरुवात करायला आवडेल या इंटरव्ह्यूची की एक सॅपिओ कंपनी आहे, याची सुरुवात कुठून झाली किंवा सॅपिओचा अर्थ काय? ओके, खूप छान प्रश्न आहे तुमचा आणि नक्कीच मी तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देईन. आज तुम्ही मला इथे इन्व्हाइट केलेलं आहे आणि माझा एक इंटरव्ह्यू ठेवलेला आहे, त्याच्याबद्दल मला पण खूप म्हणजे छान वाटत आहे. सर्वप्रथम मी माझं ओळख करून देईन आणि नंतर मी ज्या कंपनीमध्ये काम करते ना त्या कंपनीची ओळख करून देईन. सो माझं नाव सिंधू वासमवार आहे. मी प्रॉपर राहणार नांदेडची आणि सॅपिओ अॅनालिटिक्स ही एक टेक कंपनी आहे, ज्या टेक कंपनीचं सक्षम एक नोडल एजन्सी आहे, ज्यामध्ये मी असोसिएट डायरेक्टर म्हणून काम करते ऑल ओव्हर महाराष्ट्र. ठीक आहे, महाराष्ट्रच नाही तर आता आम्ही जस्ट बऱ्याचशा स्टेटमध्ये काम चालू केलेलं आहे, जसं कर्नाटक आहे, तेलंगणा आहे, आंध्र प्रदेश आहे आणि जस्ट आम्ही आता तुमच्या गोव्याकडे वळलेलो आहोत. मागच्या 2-3 महिन्यापासून गोव्यामध्ये काम चालू आहे, पण पाहिजे तसं नव्हतं, तर आम्हाला ते कुठेतरी मोठं करायचं आहे. म्हणून त्या उद्देशानं आज माझी विजिट आहे. आमच्या इथे आपल्या गोव्याचे एरिया मॅनेजर आहेत वृंदा केळकर मॅडम, त्यांच्या सपोर्टनं आम्हाला गोव्यामध्ये खूप काही असं करायचं आहे जे की आम्ही करण्याची आमची इच्छा आहे. त्या संदर्भात आज आम्ही इथं आलेलो आहोत आणि तुमचं योगायोग म्हणावं की आमचं म्हणजे खूप चांगलं नशीब म्हणावं जे की तुम्ही आम्हाला भेटलात आणि इंटरव्ह्यू आमचा घेतात. तर सगळ्यात पहिलं तुमचं धन्यवाद. तर आणि सॅपिओ बद्दल बोलायचं म्हणजे सॅपिओ जसं मी तुम्हाला बोलले की एक टेक कंपनी आहे. गव्हर्नमेंटचे जे वेबसाईट्स असतात, गव्हर्नमेंटचे जे प्रोजेक्ट्स असतात ते ग्राउंड लेवल पर्यंत नेणं, इम्प्लिमेंट करणं आणि त्याचं बेनिफिट्स प्रत्येक कॅन्डिडेटला करून देणं, ह्यासाठी सॅपिओ अॅनालिटिक्स ही कंपनी काम करते. आणि कंपनी ही नॅशनल नाही आहे तर इंटरनॅशनल आहे. इंटरनॅशनल लेवलला ही कंपनी काम करते आणि यामध्ये एक सक्षम एक छोटासा मुवमेंट आहे. सक्षम मीन्स प्रत्येक कॅन्डिडेटला एक सक्षम होणं खूप गरजेचं आहे. तर हे शासनाचं पोर्टलचं एक सक्षम जो भाग आहे त्यामध्ये आम्ही काम करतोय स्किल डेव्हलपमेंटवर. जसं तुम्हाला माहिती आहे स्किल डेव्हलपमेंट काय असतं. एक स्किल डेव्हलपमेंट म्हणजे प्रत्येकाच्या मध्ये काहीतरी स्किल आहे, तर त्या स्किलच्या माध्यमातून प्रत्येकाला डेव्हलप कसं करणार. आता ऑदर म्हणजे खूप सारे स्किल आहेत, एकच स्किल नाहीये. तर आम्ही हे करतोय की प्रत्येकाची स्किल जाणून घेतोय की त्यामध्ये छोटीशी स्किल कोणची आहे, मग त्याला मोठं करणं आणि ती मोठी झाल्यानंतर त्याचं त्याला बेनिफिट करून देणं, त्याला डेव्हलप करणं आणि एक प्रॉपर प्लॅटफॉर्म मिळवून देणं, हे काम सक्षम अंतर्गत. प्रश्न एक विचारायला आवडेल की आता खूपशा कंपनीज आहेत जे स्किल डेव्हलपवरती काम करतात. करेक्ट. आणि आता सॅपिओ पण आहेत, त्याच्यामध्ये डिफरन्स काय आहे, मेन डिफरन्स एक विचार. नक्कीच मी तुम्हाला सांगेल. बाकीच्या कंपन्या पण आहेत, तसंच सॅपिओ पण काम करतेय. प्रत्येकाचं काम वेगवेगळं असतं, तसं सॅपिओचं काम पण थोडंसं डिफरंट आहे. सॅपिओ मधून आमचे जे एम्प्लॉई काम करतात ते एम्प्लॉईचं हे उद्देश असतो की आम्ही फक्त ट्रेनिंग प्रोव्हाइड नाही करत, आम्ही एका कॅन्डिडेटला उभं करतोय, त्याला डेव्हलप करतोय. स्किल डेव्हलपमेंट म्हणजे फक्त स्किल डेव्हलप नाही करत, तर आम्ही त्या स्वतः कॅन्डिडेटला डेव्हलप करतोय. आणि आमचं काम आहे प्रत्येक गावामध्ये, गावातल्या प्रत्येक घरामध्ये, घरातल्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचणे, गावामधल्या प्रत्येक तळागाळापर्यंत व्यक्तीपर्यंत पोहोचून त्याला स्किल प्रोव्हाइड करणे. आणि ती पण कोणची स्किल जी त्याला हवी आहे. सपोज एक आपल्या फॅमिली मधला एक मुलगा आहे, त्याला करायचं असतं पोलीसमध्ये करिअर, बट काय त्याचे पॅरेंट्स म्हणतात की तू डॉक्टर हो, बट त्याची मेंटॅलिटी काय आहे की त्याला म्हणजे पोलीस बनायचं आहे, बरोबर ना. तर मग आम्ही त्या प्रकारचं करतोय की तो पोलीस बनायचा आहे की डॉक्टर बनायचा आहे. त्याला पोलीस बनायचं आहे ना, बाकी तुम्ही काय म्हणता याच्यावर नाही, पण तो पोलीस बनायची इच्छा आहे ना, तर नक्कीच त्याला आम्ही पोलीसच बनवू आणि तिथपर्यंत त्याला पोहोचण्याची जिम्मेदारी आमची आहे. म्हणून आम्ही त्या पद्धतीनं ग्राउंड लेवल पर्यंत पोहोचवतो. हे एक वेगळं सॅपिओचं एक आयडेंटिटी आहे. सॅपिओचा एक अल्टिमेट गोल म्हटलं तर काय आहे? कारण एकदा प्रत्येक जण वेगवेगळे प्रोग्राम करतात, जसे की थोड्या सोशल वेलफेअर थ्रू फ्री प्रोग्राम्स करतात आणि आम्ही इकडे बघितले नॉमिनल चार्जेस पण आहेत प्रोग्रामसाठी, कोर्सेससाठी. तर ऍक्च्युअली अल्टिमेट गोल काय आहे? अल्टिमेट गोल म्हटलं तर कसं आहे माहिती का, फ्री ऑफ कॉस्ट सगळ्यांना काही ना काही मिळतच असतं. पण तुम्ही बघाल की फ्री मध्ये जर काही मिळालं, इव्हन तुम्हाला जरी मी काही फ्री मध्ये दिलं तर तुम्हाला त्याची व्हॅल्यू नाही राहणार. आणि आम्ही जी फी आकारतोय ना, तो एक नॉमिनल म्हणजे त्याला चार्जेबल नाहीच आहे. एक स्वतःच्या पैसे देऊन तो स्वतः तो स्किल घेत आहे,
ह्या उद्देशाला अनुसरून आम्ही एक थोडंसं डिफरंट ऍक्टिव्हिटी ठेवलेली आहे, जे की स्वतःचं रजिस्ट्रेशन करायचं आहे. सपोज आता तुम्ही कॉलेजमध्ये गेलात, तर कॉलेजमध्ये गेल्यानंतर गव्हर्नमेंटचं कॉलेज आहे, तिथे सगळं तुम्हाला प्रशिक्षण म्हणजे जी पण तुम्हाला डिग्री आहे किंवा जे पण तुमचं शिक्षण आहे ते फ्री होणार. परंतु काय होईल माहितीये का, तिथे गेल्यानंतर तुम्हाला छोटंसं एक रजिस्ट्रेशन करावंच लागेल. जेव्हा रजिस्ट्रेशन होईल तेव्हाच तुम्ही तिथे इंटर व्हाल. तर त्याप्रमाणे आम्ही काय ठेवलेलं आहे की एक रजिस्ट्रेशन करण्यासाठी एक नॉमिनल चार्ज ठेवलेला आहे. तुम्ही इनरोल आमच्याकडे झालेले आहेत, इनरोल झाल्यानंतर तुमची ट्रेनिंग संपल्यानंतर एक तुम्हाला एक्झाम द्यायची, तर एक्झामचे चार्ज आम्ही ठेवलेले आहे. एक नॉमिनल चार्ज आम्ही आकारतोय प्रत्येक स्टुडंटकडनं, जे की एक पोर्टलला त्यांची नावनोंदणी झाली पाहिजे, ऑनलाईन नावनोंदणी झाली, प्रशिक्षण कंप्लीट झालं, त्याचं सर्टिफिकेशन आम्हाला करावं लागतं, ते सर्टिफिकेशनसाठी एक्झाम द्यावं लागतं. हे नॉमिनल चार्जेस आम्ही स्टुडंट कडून घेतोय. आणि फ्रीचं तर तुम्हाला माहितीच आहे, फ्री मध्ये काही आपल्याला दिलं तरी पण त्याची व्हॅल्यू नाही राहणार. आता ऑल ओव्हर इंडिया मॅडम विचारले तर किती लोकांनी कोर्सेस घेतला असेल? ऑल ओव्हर इंडियामध्ये म्हटलं तरी ना, प्रत्येक महिन्यामध्ये महाराष्ट्रामधून सध्याला प्रत्येक महिन्यामध्ये 3000 विद्यार्थी आमच्याकडे एनरोल होतात. आणि आमचा रेशो कसा आहे माहितीये का, आम्ही फक्त ट्रेनिंग नाही देणार, तर आमचा उद्देश आहे की आमचे जे पण आता 3000 आहेत, तर सपोज आमचे 40% विद्यार्थ्यांना आम्हाला प्लेसमेंट द्यायचंच आहे. लाईव्हलीहूडवर काम करतो. तेच मी तुम्हाला विचारणार होतो की किती लोकांना ऍक्च्युअली जॉब भेटलाय किंवा बिझनेस मध्ये ऍक्च्युअली एंटर केलंय? तेच ते 50% तर भेटलाच आहे, बट आपण 40% तर मी सांगते की कन्फर्म प्रत्येकाला. कारण याच्यामध्ये 2 प्रकारचे आमच्याकडे एम्प्लॉयमेंट आहे, एक आहे सेल्फ आणि एक आहे वेज. वेज म्हटलं तर कुठेतरी तो जॉब करतोय, त्याला महिनेवारी त्याला मंथली पेमेंट मिळते. आणि जो वेज असेल ना, तो काय सेल्फ डिपेंड असणार आहे, सेल्फ त्याचा एक बिझनेस उभा करणार आहे आणि त्याच्यामधून त्यानं त्याची अर्निंग चांगली करणार आहे. तर अशा प्रकारचे 2 एम्प्लॉयमेंट आमच्याकडे आहे, एक सेल्फ आहे आणि एक वेज आहे. तर मॅडम एक आम्ही नॉर्मली बघितलंय थोड्या गोव्यामध्ये पण आम्ही असं बघितलं की त्या सोशल वर्कर म्हणून खूप जण प्रोग्राम करतात, फोटोज काढतात, मीडियावरती व्हायरल करतात, न्यू कोलॅबोरेशन करतात वेगळ्या लोकांबरोबर, आणि प्रोग्राम झाल्यानंतर त्याचा इफेक्ट काय दिसत नाही. म्हणजे जॉब भेटतो की नाही, बिझनेस चालू होतोय पण ऍक्च्युअली त्यांचं अर्निंग सुरू होत नाही. ऍक्च्युअली ते गडबडतात. मला दिसतं की फक्त दाखवण्यासाठी केलं आहे. ऍक्च्युअली सॅपिओचं कसं काय, तोपर्यंत त्यांना कसं बेनिफिट भेटतो? बघा, तुम्ही स्वतः सांगतात, सॅपिओचं जर बघितलं तुम्हाला ऍडव्हर्टाइजमेंट कुठेही दिसणार नाहीये, कुठं असं नाही. आम्ही ऍडव्हर्टाइजमेंट करत नाही, आम्ही रिअल गोष्टी ज्या असतात ना, आम्ही त्याच्यामध्ये बिलीव्ह करतो. जसं आमचा एक एम्प्लॉय गावामध्ये गेलात ना, तर त्याला फक्त अनाउन्समेंट नाही करायचे, त्याला प्रत्येक डोर टू डोर व्हिजिट करायची. आमचा सर्वे असतो प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक घरापर्यंत, प्रत्येक व्यक्तीपर्यंत जेव्हा तो आमचा एम्प्लॉय जातो ना, तो त्याच्यासाठी एकदम असं एकजीव होतो, एकत्रित होतो की तुला काय पाहिजे, त्याच्यासोबत एकदम अशी काउन्सिलिंग करतो की तो समोरचा कॅन्डिडेट आपल्यासोबत एकदम कनेक्ट झाला पाहिजे. जोपर्यंत तो कनेक्ट होणार नाही तोपर्यंत तो कन्व्हर्ट नाही होणार ना. तर त्यामुळे जोपर्यंत आपल्याला तो कनेक्ट होणार नाही तोपर्यंत कन्व्हर्ट नाही होत. त्याच्यासाठी आम्ही काय करतो, त्याच्यासोबत कनेक्ट होतो की त्याचं उद्देश काय आहे, त्याचा मोटो काय आहे, त्याला फ्युचरमध्ये काय बनायचंय, त्याला काय करायचंय. सपोज आता एक फार्मर आहे, तर फार्मरला त्याच्या शेतीमध्ये एक्स्ट्रा काय आम्ही देऊ शकतो जेणेकरून त्याचा बिझनेस वाढेल. एक स्टुडंट आहे, स्टुडंटला एज्युकेशनच्या क्षेत्रामध्ये अजून आपण काय एक्स्ट्रा स्किल देऊ शकतो. यस, ऑफकोर्स आम्ही ते गायडन्स प्रोव्हाइड करतो, त्याची नीड जाणून घेतो आणि त्या पद्धतीने त्याला आम्ही ट्रेन करतो. आणि एक आमची स्पेशालिटी आहे की कोणत्याही गावामधल्या कॅन्डिडेट्सला आम्ही बाहेर घेऊन येत नाही, आम्ही स्वतः तिथपर्यंत पोहोचवतो आणि त्याला ती स्किल आम्ही तिथे प्रोव्हाइड करतो. आणि नॉर्मली पॉडकास्ट बघितल्यानंतर खूप जणांचा असा एक प्रश्न असणार की बाबा तुमचं थेरॉटिकल नॉलेज तुम्ही ठेवा, आम्हाला सॅपिओमध्ये जॉईन झाल्यानंतर आम्हाला काय फायदा होणार, आमची अर्निंग होणार की नाही, कसं काय अर्निंग पॉईंट ऑफ व्ह्यू आहे याच्यामध्ये? करेक्ट. याच्यामध्ये आम्ही काय करतो माहितीये का, विद्यार्थ्याला जास्तीत जास्त प्रॅक्टिकली नॉलेज देतो. प्रॅक्टिकली स्किल आमची जास्तीत जास्त असते आणि आमची जे पण कोर्सेस आहेत ना ते शॉर्ट टर्म आहे, लॉंग टर्म नाही. काय माहितीये का, लॉंग टर्म जेव्हा आपण कोर्सेस करतो ना, तो विद्यार्थ्याची मेंटॅलिटी चेंज होते. 6 महिने 1 वर्ष तेच ते काय करायचं, म्हणून त्यांना काहीतरी युनिक पाहिजे. तर आम्ही त्या प्रकारे आमचे कोर्सेस डिझाईन केलेले आहेत. आम्ही काय करणार की एक आठवडाभर, 8 दिवसाचा किंवा 1 महिन्याचा, 2 महिन्याचा, 3 महिन्याचा, डिपेंड तो कोर्स आहे कसा, त्या प्रकारे आम्ही तो कोर्स डिझाईन केलेला आहे. मग सपोज एखादा स्टुडंट आमच्याकडे कनेक्ट होत आहे, तर ते आम्ही बघून घेतो की तो विद्यार्थी आपल्यासोबत किती दिवस चालणार आणि त्याला फ्युचरमध्ये काय करायचं, त्याचप्रमाणे आम्ही त्याला गाईड करू आणि त्याचप्रमाणे आम्ही त्यांना म्हणजे स्किल आम्ही त्यांना देऊ आणि त्याला डेव्हलप करू. आणि सेकंड थिंग, तुमचा पॉईंट मला खूप आवडला की तुम्ही त्यांना कसं म्हणजे वेगळं काय देणार. तर त्यासाठी मी सांगते की गव्हर्नमेंटकडनं किंवा शासनाकडनं किंवा अदर ज्या पण प्रायव्हेट कंपनीज आहेत त्या आमच्यासोबत जुटलेल्या आहेत सॅपिओ सोबत. तर प्रत्येकाचे जे पण वॅकन्सीज निघतात कंपनीच्या त्या आमच्याकडे अगोदर येतात.
सगळ्यात पहिले जसं तुम्ही आता जर बघितलं डोमिनोज आहे, स्वस्ती आहे, 2 वॅकन्सीज आमच्या ओपन आहे ज्याची की रिक्रुटमेंट आमची चालू आहे. तर आमचा उद्देश काय आहे की सर्वप्रथम आमचे जे पासआउट विद्यार्थी त्यांनी अगोदर जॉबला लागले पाहिजे, अदर नंतर. दुसरा आमचा एक प्लस पॉइंट आहे की प्रत्येक 3 महिन्याला आम्ही जॉब फेअर आणि एक अशी ऍक्टिव्हिटी करतोय, एक वर्कशॉप ठेवतोय. जे पण आमचे पासआउट विद्यार्थी झालेले ते जिल्हा लेवलला येणार, एक वर्कशॉप अटेंड करणार. ज्या वर्कशॉप मधून त्यांनी घेतलेली स्किल आहे त्या स्किलच्या बेसवर त्यांनी त्यांचं करिअर कसं ग्रो करणार. बेसिकली प्लेसमेंट रेशो कसं काय असतं? प्लेसमेंट रेशो म्हणजे आता बाकीच्या कंपनी रिक्रूट करतात, एका कॉलेजमध्ये जर सर्व्हे झाला, मी पण असं बघितलं की 100% प्लेसमेंट म्हणतात, पण बघितलं तर 2 किंवा 3 स्टुडंट त्या कंपनीमध्ये पोहोचतात, बाकीच्या जॉब पण भेटत नाही. म्हणून मी त्याला की सेपीओ मधून जातात दुसऱ्या कंपनीमध्ये कामाला. ते प्लेसमेंट रेशो कसं काय आहे? मी तुम्हाला आधी पण बोलले की प्लेसमेंट रेशो जो आहे आमचा 40%चा आहे. आणि तुम्ही ओव्हरऑल चेक सुद्धा करू शकतो, कारण आमचं जे पण डिटेल्स आहे आम्ही सगळं काही अपडेट ठेवतो आहे. आमचं ऑडिट वगैरे सगळं क्लिअर असल्यामुळे आमचं 40% प्लेसमेंट होणारच. आणि तेच आमचा उद्देश आहे, कारण आम्हाला म्हणजे विद्यार्थ्यांना घडवायचं आहे. तर घडवण्यासाठी ते कधी घडतील ज्यावेळेस त्यांची अर्निंग चांगली होईल. त्याच वेळेस एखादा कॅन्डिडेट आमच्याकडून जेव्हा जॉईन झाला तो एक चांगल्या जॉबला लागेल ना, त्याच वेळेस आम्हाला ते सॅटिस्फॅक्शन असेल की नाही हा विद्यार्थी आपल्या सॅपीओ मध्ये शिकून गेले आणि आज जॉबला आहे. दुसरी गोष्ट की जेव्हा तो सेल्फ बिझनेस करत आहे, तर जेव्हा आमच्याकडून स्किल घेऊन एक चांगला बिझनेस करतोय ना, त्यावेळेस आम्हाला वाटेल की हा विद्यार्थी आपल्याकडनं शिकून गेलाय. इथं आम्हाला आमचं नाव नाही मोठं करायचं, आम्हाला विद्यार्थ्यांना मोठं करायचं आहे. आमचा उद्देश तो आहे. आता तुम्ही हा एक भाग सांगितला की विद्यार्थ्यांचा भाग सांगितलाय. आता असेच पण अजून पण गोव्यामध्ये थोडे लोक असे पण आहेत की अनएम्प्लॉयमेंट लोक आहेत, त्यांना अजून पण मी थोड्या असं भेटलो आहे की त्यांना वाचायला लिहायला येत नाही. ते काय जॉब बिझनेस कसं काय करू शकतात का सेपी थ्रू? बरोबर प्रश्न आहे तुमचा. आम्हाला काय करायचं आहे माहिती का, जे अनएज्युकेटेड आहेत, जे अनस्किल आहेत, जे म्हणजे त्यांच्याकडे आता सध्यालाच काही स्कोप नाहीये. जसं आपलं काय असतं बघा, तुम्हाला मी सांगते, इथे जास्तीत जास्त गोव्यामध्ये काय आहे, आपलं फिश प्रोजेक्ट जास्त चालतात है ना. तर याच्यावर आम्ही सर्चिंग करतो. यावर सर्चिंग केल्यानंतर आम्हाला जे आढळून येते की त्या कॅन्डिडेटला काय पाहिजे, आता त्याला वाचता येत नाही, बट तो बिझनेस माइंड कसा आहे त्याचा, त्याला फोकस काय आहे, त्याचा फोकस काय असणार आहे, तर त्याचा बिझनेस माइंड होऊ शकतो का, त्याला लिहिता वाचता आलं नाही तर काही हरकत नाही, बट त्याचा फोकस आम्ही ओळखतो आणि त्याच बेसवर त्याला तयार करतो की तो बिझनेस केलास तर कशा प्रकारे करायचा. ती स्किल आम्ही त्याला प्रोव्हाइड करतो. ज्याची स्किल त्या पर्टिक्युलर माझी फॉर एक्झाम्पल ती अपडेट करून तुम्ही करेक्ट ऑलरेडी त्यांच्यामध्ये एखादी स्किल आहे तर त्याला डेव्हलप करायचं आणि त्याला त्याच्या बेसवर त्याचं एक चांगलं इन्कम, अर्निंग आणि एक जॉब तिथपर्यंत पोहोचवण्याचं काम सॅपीओ करते. आता तुमच्या कॉन्टॅक्ट मध्ये खूपशे युथ आहेत. बेसिकली मी महाराष्ट्र आणि गोवा कम्पेअर केला तर महाराष्ट्र लोकांचा युथचा माइंडसेट आणि गोवाचा माइंडसेट कसं काय आहे? थोडासा चेंज वाटला मला तरी वाटला, कारण मी गोव्यामध्ये अजून तरी तेवढं जास्त वर्क केलेलं नाही आहे. माझी जस्ट फर्स्ट व्हिजिट आहे. आणि महाराष्ट्राचं जर बोललात तुम्ही तर महाराष्ट्राची मेंटॅलिटी काय असते माहितीये का, की लोकांना एम्प्लॉयमेंट नाही पाहिजे, त्यांना जॉब पाहिजे हे आहे. तर आम्हाला त्याप्रमाणेच त्या ठिकाणी कामं करावं लागतात. आणि गोव्याचं जर बघितलं तर माझं हे फर्स्ट व्हिजिट असल्यामुळे मला एवढं तर कळालं की इथल्या लोकांची मेंटॅलिटी की स्वतःचा बिझनेस असला पाहिजे. तर ह्या दोन्हीतला जो गॅप आहे तो गॅप ओळखून आम्हाला गोव्यामध्ये काम स्टार्ट करायचं आणि चांगल्या याच्यानं स्टार्ट करायचं आहे, जेणेकरून गोव्यामधले जे पण कॅन्डिडेट्स आहे, गोवा स्टेट आहे आलं तर इथं स्टार्ट केलं तर उडाण अशी भरायची आहे की ती एकदम चांगली उंच भरायला घेतली पाहिजे आणि ते सक्सेस आम्हाला मिळालं पाहिजे. तर तो आमचा उद्देश आहे. तर आम्ही इथे तेच देणार, जो गॅप आहे तो गॅप भरून काढण्याचं काम आम्हाला करायचं आहे गोव्यामध्ये. आता जर मला सेपीओ कंपनीमध्ये काम करायचं असेल तर त्याची क्रायटेरिया काय आहे किंवा कसं काय करू शकतो? डिपेंड आहे तुमचे स्वतःमध्ये काय स्किल आहे. तुम्ही एक फॅकल्टी म्हणून आमच्याकडे जॉईन होऊ शकता, एक फील्ड कॉर्डिनेटर म्हणून जॉईन होऊ शकता, एक एम्प्लॉय म्हणून तुम्ही एक वरच्या लेवलला सुद्धा जर यायचं असेल तर येऊ शकता, एक मोबालायझर सुद्धा म्हणून सोशल वर्क साठी आमच्याकडे तुम्ही जॉईन होऊ शकता. आणि तुम्ही आमच्यासोबत कनेक्ट झालात तर नक्कीच तुम्हाला पण असं वाटेल की नाही मी एक चांगल्या ऑर्गनायझेशन मध्ये किंवा चांगल्या कंपनीमध्ये जॉईन झाले, जेणेकरून की माझ्या थ्रू माझ्या हाताने काहीतरी लोक एक चांगल्या प्लॅटफॉर्मवर पोहोचत आहे आणि त्यामध्ये तुमचा पण बेनिफिट असणार आहे आणि कंपनीचा पण बेनिफिट असणार आहे. आता जर एक याच्यातलं एक जरा मी धरला एक फील्ड ऑफिसरचं काम कसं काय असतं? हा, फील्ड ऑफिसर म्हटलं तर एक तालुका लेवलला आम्ही फील्ड ऑफिसर घेत असतो आणि हे काम कोणीही एकल्याचं नाही, हे काम टीमचं आहे, टीम वर्क आहे याच्यामध्ये टोटली. जर एखाद्या गावाला आम्ही सिलेक्ट करलेला आहे तर त्या गावामधला आमचा जो भाग आहे, जो पार्ट आहे, नीड असेसमेंट, डोर टू डोर सर्वे
आणि त्या गावातली एक मोठी मीटिंग घेणे आणि त्या माध्यमातून त्या गावातली नीड जाणून घेऊन ती स्किल ट्रेनिंग तिथे प्रोव्हाइड करणे. तर त्याकरिता आम्हाला टीम असणं गरजेचं आहे. मग जो तालुका मॅनेजर म्हणून आमच्याकडे फील्ड कॉर्डिनेटर असतो, त्याच्यासोबत ट्रेनर असणार, त्यासोबत मोबिलायझर असणार आणि एरिया मॅनेजर सुद्धा असणार. आमची पूर्ण टीम त्या गावामध्ये काम करणार आणि टोटली 4 ते 5 दिवस त्याच गावामध्ये आमचं काम चालू राहणार. जोपर्यंत आम्ही तिथं मोबिलायझेशन नाही करणार, बॅच स्टार्ट नाही करणार, तोपर्यंत आमची पूर्ण टीम एका गावामध्येच काम करते. एक असा एक प्रश्न आहे, आमच्या गोवात झाला मी, तर पंचायतमध्ये खूपशे स्कीम्स आहेत. तो एखाद्या स्कीम्स अप्लाय होत नाही, काही खूप कारण असतात त्याला. ते अप्लाय करण्यासाठी लोकांनी काय करावं? सीपीओ कंपनी त्याला मदत करू शकते का? गाईड करणार, प्रत्येक गोष्टीला गाईड करणार. आता सपोज एखादं फार्मर आहे, ठीक आहे, तर फार्मरला आपण ऑर्गॅनिक शेती कशी करायची आहे किंवा फिश फार्मिंग कशी करायची आहे, त्याला अगोदर थोडंसं नॉलेज असतं, पण डीपली नॉलेज त्यानं कसं केलं तर कसं मिळणार त्याला आणि जास्ती कसं मिळणार, यावर आमचा भर राहील. आणि त्यानंतर फिश फार्मिंग किंवा ऑर्गॅनिक शेतीसाठी शासनाकडनं काय काय त्याला मिळू शकतो, ह्यासोबत आम्ही पूर्ण त्याला योजनेची माहिती कनेक्ट करणे, त्याचा ऑनलाईन फॉर्म भरून देणे, इथपर्यंत आम्ही त्या कॅन्डिडेट सोबत राहतो आणि ते करून देतो. मॅडम, सांगितल्याप्रमाणे या कॉन्व्हर्सेशन मध्ये आम्हाला असं समजलं की महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात काम चालू आहे, गोव्यामध्ये काम चालू झालेलं आहे. सो गोव्यामध्ये आम्हाला सीपीओ कंपनीमध्ये जर आणखी काम करायचं आहे, आमचे जे सगळे एरिया मॅनेजर असणार, फील्ड ऑफिसर असणार किंवा नवीन जे एम्प्लॉईज जॉईन होणार, त्यांची प्रगती होण्यासाठी सीपीओ कंपनी काय करू शकते, तो काय केलं पाहिजे? खूप छान प्रश्न विचारला आणि मी त्याच उद्देशानं इथं व्हिजिट केलेली आहे गोव्यामध्ये. कारण गोव्यामध्ये आम्ही अनेकही म्हणजे पाहिजे तेवढ्या प्रमाणामध्ये काम नाही स्टार्ट केलेलं आहे. एक खूप लिमिटेड म्हणजे नाही असल्यासारखंच काम आहे सध्याच्या पिरियडमध्ये तरी. बट आम्हाला आहे ना इथं गोवा स्टेट, जसं महाराष्ट्रामध्ये आमचं काम चालू आहे ना खूप मोठ्या प्रमाणामध्ये, तसं आम्हाला गोव्यामध्ये करायचंय. बट कोणतंही काम करायचं असेल तर त्यासाठी टीम असणं खूप गरजेचं आहे. तर सध्याच्या कंडिशन मध्ये आम्ही ना टीमवर फोकस करत आहोत. सीपीओ मध्ये काम करण्यासाठी एक कॅपेबल कम्युनिकेशन स्किल असणारी टीम आम्हाला हवी आहे आणि नक्कीच तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सुद्धा आम्हाला बरेचसे कॅन्डिडेट जॉईन होऊ शकणार. त्याचबरोबर आम्ही काही अदर ऍक्टिव्हिटी पण करत आहोत. रिक्रुटमेंटसाठी आम्ही सध्याला पेपर ऍड वगैरेचं पण नियोजन केलेलं आहे. सोशल मीडियाचा वापर केलेला आहे. आज मॉर्निंगला आम्ही सीएमला पण भेटलेलो आहोत, एक मॅडम आहेत इन्स्टिट्यूटच्या त्यांना पण भेटलेला आहोत, 2-3 ट्रस्टला पण भेटलेलो आहोत की आम्ही वेगळं काय करतो. म्हणजे ऑलरेडी स्किल डेव्हलपमेंट मध्ये इथं काम चालू आहे गोव्यामध्ये, पण वेगळं आमच्याकडून सीपीओ मार्फत त्यांना वेगळं आम्ही या गोव्यासाठी काय करणार आहोत हे जेव्हा आम्ही त्यांना सांगितलं तर त्यांना पण खूप छान वाटलं आणि त्यांनी सुद्धा आम्हाला सपोर्ट करायला तयार आहेत. तर त्या माध्यमातून आम्हाला आता इथं खूप मोठी टीम तयार करायची आहे. जवळपास आम्हाला इथं 15 ते 20 एम्प्लॉईची आवश्यकता आहे आणि ते 15 ते 20 एम्प्लॉईला घेऊन आम्ही पूर्ण गोवा स्टेट कव्हर करणार आहोत आणि गोवा स्टेट मधले प्रत्येक तालुका, प्रत्येक गाव, प्रत्येक कॅन्डिडेट पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत आणि प्रत्येक कॅन्डिडेटला डेव्हलप करण्याचा, स्किलच्या माध्यमातून डेव्हलप करण्याचा प्रयत्न करत आहोत. सध्या जर बघितलं तर 20 एम्प्लॉईची वेकन्सीज अवेलेबल आहे म्हणून आता लोकांना करेक्ट अप्लाय पण करू शकते डायरेक्ट. येस नक्कीच. आता आमच्याकडे 20 वॅकन्सीज आहेत ॲज अन एरिया मॅनेजर. एका एरिया मॅनेजरकडे टोटली 8 लोकांची टीम असते फील्ड कॉर्डिनेटरची. तर बघा तुम्ही किती मोठ्या लेवलवर आता सध्याला आमच्याकडे वॅकन्सी आहे. आम्हाला फील्ड कॉर्डिनेटर जवळपास 100 असेल तरी कमी आहेत. आम्हाला 100 फील्ड कॉर्डिनेटर हवे आणि 8 एरिया मॅनेजर हवे आहेत. आता त्यांच्या ग्रोथसाठी किंवा त्यांचा अर्निंग मोटिव्ह कसा काय असणार? फिक्स सॅलरी असते त्यांना. म्हणजे एरिया मॅनेजरला फिक्स सॅलरी असते, फील्ड कॉर्डिनेटरला पण म्हणजे चांगली एक बेसिकली सॅलरी आणि त्याच्यावर इन्सेंटिव्ह पण असतो. आणि याच्यामध्ये कामाचा लोड काही नाही. हे काही एखादं प्रोडक्ट नाहीये की लोकांपर्यंत जायचं, सेल करायचं, बिलकुल नाही. यामध्ये प्लस पॉइंट असा आहे आमच्या एम्प्लॉय करिता की एक लोकांना चांगलं घडवण्याचं काम करत करत एक त्यांची सुद्धा अर्निंग सोर्स आहे तो सुद्धा त्यांना चांगला मिळतो. एक चांगल्या प्रकारच्या कंपनीमध्ये, इंटरनॅशनल कंपनीमध्ये त्यांना काम करण्याची संधी आहेच आहे. बट चांगल्या प्रकारच्या मोठ्या लेवलवर जाण्याची संधी आणि एक चांगला इन्सेंटिव्ह सुद्धा प्रत्येक महिन्याला कंपनी पे करते. त्याच्यातून एक कॉन्क्लुजन झालं मेसेज घ्यायची झाली तर ती काय असेल? मॅसेज ओव्हरऑल आपलं जे डिस्कशन झालं त्यामधून मला एकच वाटतं की आमचं जे चळवळ आहे, सीपीओचे जे काम आहे की लोकांना डेव्हलप करायचे, परंतु परिस्थिती तशी नसती. विलेज लेवलला आम्ही काम करतो तर आम्हाला खूप काही चॅलेंजेस बघायला भेटतात. तर त्यामधून मी प्रत्येकाला एकच मेसेज देऊ इच्छिते की तुम्ही खूप मोठाले स्वप्न बघितलेले असतात पण तिथपर्यंत तुम्ही पोहोचू शकला नाही तर तुम्ही आता सुरुवात करू शकता एका छोट्या कामापासून. तर सीपीओ मार्फत एक छोटे छोटे जे कोर्स आम्ही तुमच्याकडे घेऊन आलेले आहोत तर तुम्ही त्याच्यामध्ये जॉईन व्हा.
तुमचे स्वप्न पूर्ण करण्याचा ऍटलिस्ट तुम्ही प्रयत्न करा, जेणेकरून तुमचे स्वप्न तुम्ही मोठं नाही पूर्ण कंप्लीट करू शकलात, पण या छोट्यापासून सुरुवात केली तर आम्ही तुम्हाला उडान भरायला शिकू आणि तुमचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी पूर्णतः आम्ही तुम्हाला मदत करू. मॅडम, तुम्ही तुमचा वेळातला वेळ दिला त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुम्ही खूप छान इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली आम्हाला, त्यासाठी तुमचा खूप खूप मी आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद.